त्यांना समजून घ्यायलाच हवं. अहो आता बाबाजी काय परत येणार नाहीत, पण त्यांना विसरण्यासाठी सासूबाईंना वेळ द्यावाच लागेल. भाग्यवान भाग्यवान आहेस तू. अरे तुझी हाक जिगुरमानं ऐकली म्हणून मला पाठवलंय तुझ्या मदतीला. म्हणजे माझी तळमळ दिसली ना तुम्हाला आणि जिगरवाला. हे बघा माझ्या रक्तानं इथं जिगरोबाची तळवा मी. वय आव्हान केलं त्याला मी माझं मुंडकं जिगरोबा. अरे समज ठाऊक आहे मला. तू बोलून तू केल्याची माती का करतोयस? योच योच उतावळा स्वभाव सोड. याच स्वभावामुळे तुला फटके पडलेत. मी सांगतोय ते मनात कोरून ठेव. लई आडव्या डोक्याचा आहेस, पण तुझी जिद्द आणि समर्पण बघून जिगरमा तुझ्यावर खुश आहे. आणि पुण्यांदा तुला सकूचा नाश करायची संधी भेटावी म्हणून मला पुण्यांदा धाडलंय. पण बाबा या काळ कोठडीतून या बाहेर कसं पडणार? अरे मी आलो तसाच. नागाजी अरे कुणाच्या नावाने रडतोयस? अरे भावना करुणा माया यासाठी आपल्या मनात जागा नाही. वेळ कमी आहे, ध्यानात ठेव. येणाऱ्या पौर्णिमेपासूनच तुझ्याजवळ संधी आहे. पौर्णिमा ध्यानात ठेव. पौर्णिमा ध्यानात ठेव. पौर्णिमा पातूर सकूला संपवण्यासाठी तुला एक संधी देणार आहे, पर तिचा वापर तू पौर्णिमेपासूनच करू शकणार. मागच्या वेळेस तुझे शेण खाल्लं होतंस ते आता खायचं नाही. नशा मांसाहार आणि माया यापासून दूर राहा. यापासून दूर राहा. जरा जर चूक केलीस तर यावेळी तुझेच प्राण जातील. जी बाबा. अहो चला बरं, तुम्ही इथे या झोपाळ्यावर बसा, सगळं नीट होईल. ऐका, तुम्ही फक्त थोडा वेळ द्या त्यांना. बर, जशी तुझी इच्छा. सांग किती वेळ हवाय? अहो तसं नाही हो मला कळत, पण त्यांना सावरायला जरा वेळ लागेल ना. अलट पलट दरवेशी, काळा भुंगा मधमाशी, दसते सावली नागाची, काळी रेणी निखाराची. अरे अगोरी सिद्धी आहे ती, मग आग भडका उडणारच ना. तर कर, सहन कर, काम व्हायला हवं ना. 1 मास मी फक्त पौर्णिमेपर्यंत वाट बघेन सकू. फक्त 1 मास?
सखू, अगं काय झालं? अचानक कसला त्रास व्हायला लागलाय तुला? नाही, काही नाही. मला वाटतंय तू जरा विश्रांती घे. हा हा, विश्रांती घे जरा. काही होत नाही असं म्हटलं मी, पण मला आतल्या आत काहीतरी होतंय. अरे करावं लागल तुला. अरे आकाशातली वीज अंगावर घ्यायची साधं सोपं काम नाहीये. अजून अजून थोडी कळ काढ, नाहीतर सिद्धी कशी भेटेल? अरे सुळावरची पोळी आहे ती. विठुऱ्या, अरे काय होतंय? माझ्या अंगाची आग कशी होती? आई ग, माझा श्वास, मला श्वास घेताना त्रास का होतोय रे? कोणी दूर पण नाही. बाहेर एवढा त्रास नव्हता होत, आतमध्ये आल्यापासूनच होतोय. विठुऱ्या, मी बाहेर मोकळ्या हवेत जाऊ का? अंगणात जाऊ का? कोणाला सांगायचं तरी पंचायत. चल नागोजी, आता तुझी पाळी. घाल दोन्ही हात निखाऱ्यात आणि निखारे उचल आणि मुठी बंद कर आणि उडव आकाशात. अरे घाल, हात घाल. आ!